नमस्कार मित्रांनो, आजचा व्हिडिओ बनवताना खरंच मन भरून आलं आहे. आज मी तुम्हाला आमच्या आयुष्यातला एक असा निर्णय सांगणार आहे जो आम्ही कधीच घ्यायचा नव्हता. हो मित्रांनो, हा आपला इथे 12 झाडाचा प्लॉट आहे आणि हा सिंगल खोडाचा प्लॉट आहे 12 झाडाचा. आणि इथून एक वरती एक साधारण एक 1 किलोमीटरच्या आसपास हा इकडे एक प्लॉट आहे आपला. तो तिथे धुरळा उडतोय का, तिथे आपला दुसरा प्लॉट आहे. तो ते वरचा तिकडे बहुखोडाचा प्लॉट आहे. तो प्लॉट आहे आपला 12 झाडाचा प्लॉट आहे, बहुखोड झाडाचा प्लॉट आहे. शेवटी आम्हाला आमची डाळिंबाची बाग सोडून द्यावी लागली. सोशल मीडियावर तुम्हाला हिरवीगार बाग दिसते, पण त्या हिरव्या बागेमागे किती संघर्ष असतो हे फार कमी लोकांना माहीत असतं. म्हणूनच आज मी सगळं खरं खरं सांगणार आहे. आमच्याकडे किती बाग आहे? आज माझ्याकडे 2500 डाळिंबाची झाडं आहेत. 1200 झाडं ही खोड पद्धतीची आहेत आणि 1200 झाडं बहुखोड पद्धतीची आहेत. डाळिंबाची शेती आम्ही आजचे नाही, आम्हाला या क्षेत्रात जवळपास 20 वर्षाचा अनुभव आहे. प्लॉट एक 5 झाडाचा प्लॉट आहे ना, तो आपल्याला साधारण 18 ते 19 वर्ष प्लॉट गेला. तो फक्त स्टार्टिंगला आपल्याकडे 500 झाडं होती. हळूहळू मेहनत केली, बाग वाढवत गेलो आणि आज 2400 झाडापर्यंत आलो. पण निसर्ग समोर अनुभवही कमी पडतो. पाण्याची समस्या कधी सुरू झाली? यावर्षी उन्हाळा खूपच कठीण गेला. मे गेला, जून गेला, जुलै पण गेला, कसलाही पाऊस नाही. तापमान 40°C आसपास होतं. पाणी दिवसेंदिवस कमी होत होतं. मी विचार केला 16 मेला नियोजन करूया, म्हणून 16 मे रोजी मी एक मोठा निर्णय घेतला. एक खोड पद्धती 1200 झाडांपैकी जवळपास 400 मोठ्या झाडांना इथ्रेल मारलं मी आणि बहुखोड पद्धती 1200 झाडांना तिथे पण आपण 12 झाडांना इथ्रेल मारलं. हा निर्णय सहज घेतला नव्हता. माझ्या मनात एकच विचार होता, 25 मेला पाऊस पडेल. आशा आणि पुन्हा आशा आली की 25 मेला पाऊस नाही जरी पडला तर 20 जूनला तर नक्की येईल. तोही गेला, पाऊस नाही. मग वाटलं 10 जुलैला तरी येईल, पण आजही पाऊस नाही. आकाशाकडे रोज पाहायचो, ढग यायचे पण पाऊस पडायचा नाही. शेतकऱ्याच्या आयुष्यात यापेक्षा मोठी निराशा दुसरी नसते. पाण्यासाठी केलेली धडपड अनेक लोकांना वाटेल पाणी का दिलं नाही. मित्रांनो, आमच्याकडे स्वतःचा टँकर आहे. सलग 30 दिवस आम्ही बाहेरून पाणी आणलं, पैसा खर्च केला, वेळ खर्च केला, जे शक्य होतं ते सगळं, पण तिथून पाणी आणत होतो. तिथंच पाणी संपलं. आता सांगा मग काय करायचं? झाडांना पाणी द्यायचं तरी कुठून? शेवटी घेतलेला निर्णय जेव्हा प्रत्येक प्रयत्न सांगतो तेव्हा माणूस मनावर दगड ठेवून निर्णय घेतो. तसाच निर्णय आम्हालाही घ्यावा लागला. बाग सोडून दिली. कोणत्याही शेतकऱ्याला स्वतःची बाग सोडावी वाटत नाही, पण पाणी नसेल तर झाडं कशी जगणार? डाळिंब बागेला आपण 3-3.25 लाखाचा खर्च केला होता. या बागेवर जवळपास म्हणजे 3-3.25 लाख रुपयाचा खर्च झाला होता. खत, औषधं, मजुरी, फवारणी सगळं केलं, पण शेवटी निसर्गाने साथ दिली नाही. पैसा परत कमवता येतो, पण स्वतःच्या हाताने वाढवलेली झाडं वाचवता आली नाहीत. याचं दुःख जास्त आहे. आपला दुसरा उद्योग म्हणजे नर्सरीचा पण आहे. नर्सरीचं काय, आता गुटी बांधायचं पाणी नाही. मला साधारण पाऊस पडल्यानंतरच आपण नर्सरीचं काम चालू करणार आहे. आणि की म्हणजे आता रोप आहेत, पण त्या शेतकऱ्याने बुकिंग केले आहे ते साधारण 2 ते 3 महिने आपल्यासाठी थांबले आहेत. पण आता इथून पुढे 1 महिना 2 महिने आपल्याला रोप नसणारच, कारण की पाऊसच नाही. गुटी कुठून बांधणार? पण तिथेही अडचण आहे, पाणी नाही. गुटी बांधायला पाणी लागतं, झाड निरोगी असावं लागतं. म्हणून सध्या गुटी बांधायचं काम ही बंद केलं आहे. पाऊस पडला तरच आपण गुटी बांधणार आहे 10 ते 15 दिवसात. पाऊस पडला तर, नसेल तर नाही. काही शेतकरी म्हणतात
3 महिने आम्ही थांबतो, पण आम्हाला गुट्टी द्या. 2 महिने 3 महिने असे थांबणारे आपल्याकडे शेतकरी आहेत भरपूर, की बाबा आम्ही थांबतो दादा, आमच्यासाठी ॲडजस्ट करा. हो बोललो मी, म्हटलं चालतंय, करू ॲडजस्ट. आणि ह्या वर्षी काय झाले, पाऊस नसल्यामुळे मधमाशी ही नाही. यावर्षी आणखी एक मोठी समस्या जाणवली. पाऊस नाही, कुणाला ओलावा नाही, मधमाशा कमी झाल्या, परागीभवन व्यवस्थित झालं नाही. त्याचा थेट परिणाम फलधारणेवर झाला. ही गोष्ट अनेकांच्या लक्षात येत नाही, पण डाळिंबाच्या शेतीत ती खूप महत्त्वाची आहे. 2018ची आठवण हे आमच्या आयुष्यात पहिल्यांदाच घडलेली नाही. 2018 मध्येही अशीच परिस्थिती आली होती. तेव्हाही पाणी कमी पडलं होतं, पण त्यावेळी हार्वेस्टिंगला फक्त 1 महिना बाकी होता. तेव्हा मी दुसरा टँकर घेतला, पाणी विकत आणलं आणि कसं बसं पीक वाचवलं. पण यावेळी परिस्थिती पाहून त्याहून कठीण झाली. शेतकऱ्यासाठी संदेश मित्रांनो, हा व्हिडिओ सहानुभूती मिळवण्यासाठी नाही, हा व्हिडिओ वास्तव दाखवण्यासाठी आहे. शेती म्हणजे फक्त पैसा नाही, शेती म्हणजे संयम, धाडस आणि दररोज नव्यानं लढण्याची तयारी. आज माझी बाग थांबली आहे, नर्सरी थांबली आहे, पण माझी मेहनत थांबली नाही. पाऊस पडेल, जमीन पुन्हा हिरवी होईल आणि आपण पुन्हा नव्याने सुरुवात करू. शेवट आज माझी एकच विनंती आहे, यावर्षी ज्या शेतकऱ्यांवर अशी वेळ आली आहे त्यांनी खचून जाऊ नका. वाईट दिवस कायम राहत नसतात, चांगले दिवस नक्की येतात. तुम्ही सर्वांनी आमच्यासाठी प्रार्थना करा, लवकर पाऊस पडू दे, आमची बाग पुन्हा उभी राहू दे आणि प्रत्येक शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा हसू येऊ दे. जर हा व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा तुमच्या भागात पाऊस पडला का आणि तुम्हाला हे अशी अडचण आली आहे का. हे बघा आपला प्लॉट, पाणी नसल्यामुळं काहीच करता येणार नाही. हे बघ, हे आपलं तिकडं क्षेत्र आहे 5 गुंठ्याचं. आता ह्यावेळेस पाऊस भरपूर पडला तर आपलं नियोजन आहे 1 अर्ध्या एकराचं शेततळ करायचं. आणि वरून अर्ध्या एकर शेततळ जर केलं, साधारण जून जुलै तर भागला त्याने अर्ध्या एकर शेततळ केलं. आपल्याला क्षेत्र पण भरपूर नाही, असं नाही की आपल्याला बाकी यासारखं 20 एकर 25 एकर, आपल्याला क्षेत्र आहे 5 एकर. त्याच्यामुळं बाकी तरी काय करता येत नाही लक्ष करून, असा विषय झालाय. पाणी नसल्यामुळं काहीच करता येत नाही. पाणी नसल्यामुळे अक्षर डोकं चालणार नाही आमचं काय. ह्या प्लॉटला कवा तरी आपला स्प्रे मारतोय आणि की एवढं पण लक्ष देत नाही, कारण की पाणी नसल्यामुळे काय, पाणी एक अजून नाही पाऊस पडला तर एक साधारण 10 ते 15 दिवसामध्ये बोरवेलचं बी पाणी आमचं आटेल. हे बघा तुम्ही, इकडली राहणार ती बघा, कसलाच पाऊस नाही वाही. आज तारीख आहे 16 जुलै 2026. हे बघा सगळं कोरडं होणार नाही. हे बघा पाण्यामुळे आमच्या इथं प्रत्येकाची परिस्थिती झाली आहे. तिकडे आपला माळाचा प्लॉट आहे, तिकडे बिन बाग आहे. आमच्या दर बंधुराजीने हवा आहे इथं, हे जे धुरा उडते का तिथं, त्याला तर बाग सोडून साधारण 2 महिने झालं, कारण की पाण्याची परिस्थिती बहुत लईच अवघड आहे. त्यामुळे तो तर काय करणार आहे. आणि आपण जो खर्च केला आहे तो पण थोडक्यात वायपट आहे. पण तसं म्हणावं तर आतापर्यंत आपल्याला डाळिंबीतून भरपूर उत्पन्न मिळले. यावर्षी उत्पन्न नाही मिळालं म्हणून काय झालं, आतापर्यंत आपल्याला डाळिंबीनं भरपूर साथ दिली ह्या 18 ते 19 वर्षात. आणि आपल्याला डाळिंबापासून बरंच काही भेटलं आहे. असं नाही की ह्या वर्षी आपल्याला पाऊस नसल्यामुळं त्याची जाणीव जाणवते, असा काही विषय नाही. आणि ही आपली नर्सरी आहे. गुटी नसल्यामुळे काय म्हणजे नर्सरी काम चालू स्टॉप आहे. एवढीच रोपं राहिली ती पण रोपं परवा दिवशी भरायची आहेत कर्नाटकला.
आपण डाळिंबागेला पाण्यासाठी हा टँकर घेतला होता 2018 मध्ये. त्या पण वेळेस हार्वेस्टिंगच्या टायमिंगला 1 ते 1.5 महिना राहताना तेव्हा पण पाणी आपल्याला कमी पडलं होतं. त्यावेळेस पण आपण टँकर घेतला पाण्याचा. आपण पाणी विकत आणत होतो, पाणी विकत घालत होतो. पण आता इथून अवघड आहे पाणी विकत घालायचं. यानी की इथून बाग धरल्यापासून बाग हार्वेस्टिंग होईपर्यंत तो हा खेळ खेळायला सोपा नाही.